व्हेजिटेरियन लोकांच्या जेवणामध्ये प्रोटीन्सची मात्रा कमी असते असं बोललं जातं. पण मी माझ्या चॅनलवर एक सिरीज सुरू करते ज्याच्यामध्ये मी असे पदार्थ दाखवणार आहे ज्याच्यामध्ये प्रोटीन्सची मात्रा भरपूर आहे आणि या लो कॅलरी लो कार्ब रेसिपीज असतील. प्रत्येक रेसिपीच्या शेवटी मी एक छोटासा चार्ट दिलेला आहे. त्या चार्टमध्ये या बनवलेल्या पदार्थांमध्ये किती प्रमाणात कॅलरीज आहेत, किती प्रमाणात कार्ब्स, प्रोटीन्स आणि फॅट्स आहेत याची माहिती मी दिलेली आहे. या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. 1.5 वाटी ग्राम्समध्ये 150 ग्राम लो फॅट दही, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी बारीक चिरलेली काकडी, 1 मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, एका हिरवी मिरचीचे बारीक तुकडे, 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्या आणि बाजूला ठेवा. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मोठे चमचे कोथिंबीर, 3-4 लसणीच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची, 7-8 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा जिरे आणि 4 मोठे चमचे बेसन घालायचं म्हणजे हरभरा डाळीचं पीठ, चवीनुसार मीठ घालायचं, 1 चमचाभरच पाणी घालायचं आणि याला मिक्सरमध्ये आपण वाटून घ्यायचंय. हे तयार वाटण आपल्याला पनीरला दोन्ही बाजूनी लावून घ्यायचंय. आधी एका बाजूनी लावून घ्या आणि तव्यावर पनीर भाजून घ्या आणि मग दुसऱ्या बाजूनी लावून सुद्धा भाजून घ्या. हे छान खरपूस भाजून घ्यायचंय. भाजताना हवं असल्यास तुम्ही याच्यावर 1-2 थेंब तेल वापरू शकता. आता एका मोठ्या बोलमध्ये आपल्याला दह्यातली कोशिंबीर वाढून घ्यायची आहे. हे पनीर वाढून घ्यायचंय. पनीरवर मस्त लिंबू पिळून घ्या आणि हे बाहेरून खरपूस भाजलेलं पण आतून सॉफ्ट असलेलं पनीर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये हेल्दी स्नॅक्स म्हणून, शॉर्ट ब्रेकच्या डब्यामध्ये, पोस्ट वर्कआउट मील म्हणून नक्कीच घेऊ शकता. जरूर करून बघा. या रेसिपीमध्ये वापरल्या गेलेल्या सगळ्या इन्ग्रेडियंट्सच्या अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज मी या टेबलमध्ये दिलेल्या आहेत. ते तुम्ही पॉज करून नक्की बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असंच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात.